नमस्कार, मन की आशामध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज व्हिडिओ यासाठी बनवते कारण मला यूट्यूब फॅमिलीकडून पहिल्यांदा असं गिफ्ट घेऊन आलेले आहेत ताई. आणि खूप छान अशी गिफ्ट आहे, तुम्हाला पण सगळ्यांना खूप आवडेल कारण घरात उपयोगी येणारी अशी वस्तू त्यांनी आणलेली आहेत छान. तर माझं यूट्यूबचं ही पहिली गिफ्ट आहे आणि पहिल्यांदा मला कोणीतरी असं यूट्यूब फॅमिलीवरून मला भेटायला आलेला आहे. एवढा आनंद झाला ना, खूप म्हणजे खूपच. तर त्यांनी माझ्यासाठी काय आणलेलं आहे ते नक्की पाहूया. तर चला हे पहा, तुम्हाला दाखवते काय गिफ्ट आणले ते. तर सगळ्यात आधी तर मी हे दाखवते. हे पहा, त्यांच्याकडे झाड हे असं गवतीच्या आहे त्यांच्याकडे लावलेलं त्यांच्या गार्डनमध्ये घरासमोर. तर हा एवढा सगळा गवतीच्या आणलेला आहे. आणि हे एवढा सगळा कढीपत्ता आता हे आज 3 दिवस झालं ना, त्यामुळे हा सगळा सुकला आहे. याचा मला पावडर बनवायची आहे, सुकून हिरवी असं चांगली असते बोलतात शुगर वगैरेसाठी, बीपीसाठी याचं पावडर करून केलेलं. म्हणून मी सुकायला ठेवला होता. तर व्हिडिओ काढायला काय टाईम नाही भेटला, पण खूप छान असा हिरवागार असा कढीपत्ता आणि हे गवती चहा हे आणलेलं आहे. आणि हे पहा, पुण्यातील फेमस असं भाकरवडी, चितळे बंधूची भाकरवडीचं एवढं सगळं डबा आणलेला आहे त्यांनी भाकरवडीचा. माझ्या छोट्या मुलाला तर खूप आवडते भाकरवडी. तर खास मी आता तो आल्यानंतर तो येणार आहे शनिवारी, तेव्हाच मी हा उघडणार. आता उघडून दाखवते, म्हणजे पॅकिंगच केलेलं आहे ते असं. तर मी काय खोलणार नाही आहे. तो आल्यानंतर त्याला जास्त आवडते भाकरवडी, मग तो आल्यानंतरच मी ते खोलणार. तर हे आहे भाकरवडी. आणि हे त्यांनी घरी बनवलेला मसाला आहे, सर्व गरम मसाले वगैरे मिक्स. तर हा मसाला आणलेला आहे. आणि जे आंब्याचं लोणचं, त्यांचे आंब्याचं पण खूप मोठं असं झाड आहे आणि त्यांनी स्वतः घरी हे लोणचं बनवलं आहे त्यांच्या घरच्या आंब्याचं, कैरीचं. तर खूप छान असं आहे. रात्री आम्ही खाऊन पाहिलं तर खूप म्हणजे खूप स्वादिष्ट असं छान चविष्ट लोणचं बनवलेलं आहे. आणि हे पण लोणचंच आहे कारण त्या दिदीची आहे ना एक मैत्रीण पंजाबी आहे वाटतं. तर त्या मैत्रिणींनी शिकवलेलं आहे कसं ते पंजाबी टाईप लोणचं. तर हे आहे पंजाबी टाईप लोणचं. हे काय अजून खाल्लं नाही, तर आज खाऊन पाहू. नंतर कमेंटमध्ये आपलं नंतर व्हिडिओमध्ये नक्की सांगू आम्ही हे कसं लागतं ते. हे सगळं त्या दीदी घेऊन आलेले आहे. आणि हे आणलेलं आहे ब्लाऊज, आणि मी घातलेला आहे अंगामध्ये. हा पण ब्लाऊज त्यांनीच घेतला आहे. कारण आम्ही जेव्हा ठाण्यामध्ये तलावपाळीला फिरायला गेलो तर तिकडे मला ब्लाऊज घ्यायचं होतं रेडीमेड. तर माझं काय जाणं होत नव्हतं, तर म्हटलं चला जाऊया, तर घेऊया. तर मग दीदींनीच पैसे दिले या ब्लाऊजचे. आणि त्यांनी येताना मला हा आपल्या घरात वापरायला हा ड्रेस आणलेला आहे. तर खूप छान आहे असं, खूप म्हणजे मला तर एवढं आवडलं ना. पायजामा आणि कुर्ती आपल्या घरामध्ये घालायला, पायजामा आणि कुर्ती छान असं. मला खूप याचं कलर वगैरे आणि याचं कपडा पण एवढा छान आहे ना, कॉटनचं खूपच छान. आणि ही एक शाल आणलेली आहे मला. तर नक्की मी तर आता ही शाल मी तर आता पंढरपूरला घेऊन जाणार आहे, वारीला गेली की अंगावर घ्यायला. तर खूप छान अशी ही शाल पण दिली आहे मला. तर हे यूट्यूब फॅमिलीकडनं पहिल्यांदा मला असं गिफ्ट पण आलं. पहिल्यांदा कुणीतरी बहीण, आपली यूट्यूबची बहीण मानलेली हे मला भेटायला आल्या पहिल्यांदा. एवढ्या वर्षात मला फर्स्ट टाईम असं गिफ्ट वगैरे. एवढं खुशी झाली आणि एवढं छान वाटतंय ना. कोणाचं काहीच नाही, नातं नाही, ओळख नाही, फक्त यूट्यूबवर मी स्वतः त्या माझ्या लाईव्हवर एकदा आलेल्या आणि तेव्हा माझी ओळख झाली. माझ्या लाईव्हवर आलेल्या असताना माझ्याशी मग बोलायच्या, रोज लाईव्हला यायच्या आणि अशा प्रकारे आमची ओळख झाली. त्या राहतात पुण्याला आणि मी इकडे राहते मुंबईला, ठाण्यामध्ये. तर एवढं भारी वाटलं ना. आणि भेटून खरं तर गिफ्ट काय असे कुणी आणावं असं काहीची इच्छा नाही आहे,
फक्त आपण एकमेकाशी चांगलं बोललं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. हेच मोठं गिफ्ट आहे. एकमेकावर विश्वास ठेवला पाहिजे आणि हेच मोठी सगळी गिफ्ट आहे. तर हे कशी वाटली आमची यूट्यूब फॅमिलीची ही गिफ्ट मला आलेली. आणि असंच तुम्ही पण सगळ्यांनी सहकार्य करा, सगळ्यांनी मला सपोर्ट करा असाच. तर चला, कमेंट करून नक्की सांगा कसं. त्यांचं नाव आहे त्या दीदीचं एक्सपर्ट नूतन, त्यांचं पण चॅनल आहे एक्सपर्ट नूतन. तर त्यांना पण तुम्ही, त्यांचा पण व्हिडिओ छान वगैरे त्या असतात. नक्की त्यांना पण तुम्ही सपोर्ट वगैरे करा. माझ्या चॅनलला येत असतात त्या रोज लाईव्हला आणि व्हिडिओच्या खाली माझ्या कमेंट पण असते त्यांची. तर खूप खूप धन्यवाद नूतन दीदी. एवढं सगळं आणल्यामुळं मला कधीच कुणी गिफ्ट दिलेलं नाही आजपर्यंत. नातेवाईकामध्ये पण कुणीच नाही देत का. सगळ्यांमध्ये मी घरामध्ये मोठी आहे, बहीण भावामध्ये सगळ्यांमध्ये मी मोठी आहे. उलट मला दुसऱ्यांना घेऊन जावं लागतं. मला काय ते सगळे बहिणी भाऊ वगैरे सगळे लहान माझ्यापेक्षा लहान असल्यामुळं मला काय कुणी असं कधी आपुलकीने असं कुणी खूप असं गिफ्ट वगैरे काय कुणी, मी मोठी असल्यामुळं कोण नाही मला एवढं काही हे करत. पण पहिल्यांदा असं कुणीतरी बहीण म्हणून बहिणीचं नातं लावून म्हणून असं मला छान असं गिफ्ट मिळालं. तर मी कधी नाही विसरणार हे मला सगळं नूतन दीदी, तुम्ही मला एवढं सगळं गिफ्ट दिल्याबद्दल. तर खूप खूप धन्यवाद तुमचं पुन्हा एकदा नूतन दीदी. असंच आपण आपली काय बोलते मैत्री अशीच आपण शिकून राहू दे, बस एवढीच ईश्वराच्या प्रार्थना आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा.